नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शेतीचा रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. आदेश असूनही रस्ता अद्याप बंदच. प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी. पाथरी तालुक्यातील नखाते हदगाव येथील शेतकरी गणेश बाबूराव जाधव यांच्या शेतीकडे जाणारा पूर्वीपासूनचा अस्तित्वात असलेला रस्ता गडावरून जात होता. मात्र कालांतराने हा रस्ता हरवला. आपल्या शेतात जाण्या येण्यासाठी मोठ्या अडचणी सामना करावा लागत आहे. या प्रकरणी रस्ता मोकळा करून देण्याबाबत तहसीलदार SDO तेज जाधव यांनी सांगितले. संबंधित आदेश असूनही प्रत्यक्षात रस्ता अद्याप मोकळा करण्यात आलेला नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या कार्यवाहीला नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता खुला करून देण्यासाठी गणेश जाधव हे आपल्या परिवारासह 20 ऑगस्ट 2026 पासून पाथरी उपोषणाला 6 दिवस उलटल्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांनी माझ्या शेतीकडे जाणारा पूर्वीपासूनचा रस्ता प्रशासनाच्या आदेशानंतरही मोकळ्यास त्यास शासन जबाबदार राहील असा इशाराही दिला आहे. दरम्यान गणेश जाधव यांच्या उपोषणाला कैकाडी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष दिगंबर जाधव तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित आदेशाची आम्हाला मोकळा करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जाधव राहणार हदगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी. माझं शेत 443 गट क्रमांक 444 449 या नंबर बांधावरून येण्या जाण्यासाठी पूर्वीपासून रस्ता असलेला माझा रस्ता बाराजी भाऊसाहेब नकाते व इतर यांनी अडवला आहे. त्या अडवल्यामुळे मी तहसीलदार साहेबांना अर्ज करून त्याचा आदेश माझी सुनावणी झाली व सुनावणी झाल्याच्यानंतर मला आदेश भेटला. त्याचा आदेश झाल्याच्यानंतर SDM साहेबाचा बी आदेश भेटला. SDM साहेबाचा आदेश झाल्याच्यानंतर पुन्हा परत अपर अधिकारी विभाग परभणी यांचा पण आदेश भेटला. हे तिन्ही आदेश असून माझी आतापर्यंत कोणीही दखल घेतली नाही. वारंवार चक्र मारून व वारंवार अर्जबाजारी करून तरी पण तहसीलदार मंडळ अधिकारी व इतर माझा रस्ता करून देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्या निमित्ताने मी 14 ऑगस्ट 2026ला आपल्या पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसल्याच्या नंतर मला त्यांनी 19/8/2026ला त्यांनी लेखी पत्र दिलं, तुमचा स्पॉटवर येऊन तुमचा रस्ता खुला करून देऊ म्हणून. मग मी ते उपोषण माझं स्थगित केलं आणि 19 तारखेला त्याची वाट पाहिली. JCB व इतर साहित्य घेऊन मी माझ्या शेतामध्ये थांबलो, पण तरी पण कोणी मंडळाधिकारी आले नाही किंवा कोणी तलाठी आले नाही. मग मी परत पुन्हा तहसीलदार साहेबाकडे आलो. तहसीलदार साहेबाला पुन्हा विनंती केली, साहेब आज 19 तारीख होती, 19 तारखेला तुम्ही रस्ता खुला करून देऊ म्हणून माझं उपोषण स्थगित केलं आणि माझं रस्ता खुला करून देण्यासाठी स्पॉटवर कोणीच आलं नाही. पण माझी विनंती अजून आहे, तुम्ही मंडळाधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख व पोलीस संरक्षण मला पाठवून द्या आणि माझा रस्ता खुला करून द्या. असं म्हणलं तरी पण साहेब काय म्हणजे थांबा 1 घंटा, थांबा 2 घंटे असं म्हणत मला त्यांनी 5 वाजले, पण कोणीही मंडळाधिकारी व कोणीही कर्मचारी आले नाही. मग परत मी उपोषणाला 20 तारखेला बसलो. आज 7वा दिवस निघाला तरी पण माझी कोणी दखल घेईनं. काल माझ्या उपोषण करता वेळेस माझ्या मुलाच्या पोटामध्ये दुखायलं, माझ्या पत्नीचं वालाचं ऑपरेशन झालेलं आहे. तिला कधी बी गोळ्या औषध नसल्यामुळे तिला कधी बी हार्ट अटॅक येऊ शकते, तरी पण माझी दखल घेण्यासाठी कोणीही येईनं. आज त्यांनी काल भूमी अभिलेख आपले तहसीलचे कर्मचारी व पोलीस ते कर्मचारी त्यांनी विनंती केली. ते म्हणले तुम्ही आधी तुमचं आपलं उपचार करा आणि मला त्यांनी इथं परभणीला पाठवलं. आज मी परभणीला इथं याच्यामध्ये उपचारासाठी सुईला दाखल आहे. जोपर्यंत खुला करून न दिला तरी मी उपोषण सोडणार नाही आणि माझ्या या उपोषणादरम्यान माझ्या बरं वाटू कुटुंबाचं काय झालं ते सर्व जबाबदार तहसीलदार, मंडळ अधिकारी व इतर लोक राहतील. आज रोजी आमचे गणेश जाधव यांनी शेत रस्त्यासाठी गेली 6 ते 7 दिवसापासून त्यांचं आमरण उपोषण आहे. या आमरण उपोषणाच्या अंती त्यांची तब्येत खूप खालावल्यामुळे आज त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. दाखल करत असताना त्यांच्या शेत रस्त्याच्या कामासाठी तहसीलदारांनी आणि उपविभागीय यांनी रस्ता खुला करून द्यावा. तहसीलदारांच्या परवानगीने रस्ता कुठंही शेत रस्ता मिळू शकतो, पण जाणून बुजून रस्ता त्यांना खुला करून देत नाहीत. जोपर्यंत शेत रस्ता त्यांचा खुला होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहील. जर त्याच्या आमरण उपोषणाच्या अंती जर काही बरं वाईट झालं तर हे सर्वस्वी जबाबदारी ही तहसीलदाराची आणि
उपविभागीय यांची राहील. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे ते आज जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत आणि आपण भेट देण्यासाठी आलात, काय सांगा? मुद्दाम आम्ही अखिल भारतीय गायकवाडी महासंघाच्या वतीनं आम्ही सर्वजण आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी आणि त्यांना साथ देण्यासाठी आज आम्ही रुग्णालयामध्ये दाखल झालेलो आहेत. तरी पण त्यांचं उपोषण आणि अंतिमपर्यंत सुटलेलं नाही आहे. जोपर्यंत त्यांचा प्रश्न सुटेल तोपर्यंत आम्ही सुटणार नाहीत, सोडणार नाही सोडणार. असं सांगितल्याप्रमाणे आमच्या अखिल भारतीय गायकवाडी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष दिगंबर जाधव आणि मी अखिल भारतीय गायकवाडी महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष आणि भाजपातर्फे भटकंती आघाडीचा युवा अध्यक्ष म्हणून काम करत पाहत आहोत. पण गाव लेवलला हे खूप गणेश बाबूराव जाधव नखते हातगाव यांच्यावर खूप अन्याय होत आहे आणि त्यांचं मेन म्हणजे एकच घर आहे. हे घर असताना क्षुल्लक गोष्टीवरून यांचं गाववाल्यांचं पण त्यांना त्रास होत आहे. जो की नकाशामध्ये ऑलरेडी रस्ता आहे, तहसीलदारची मान्यता आहे, कलेक्टर ऑफिसकडून मी मान्य आले, पण तहसीलदार पाहिजे तशी ॲक्शन मोडवर येत नाहीत. त्यामुळं आम्ही पालकमंत्र्याला पण आम्ही सांगितलेलं आहे. पालकमंत्र्याचं पण आम्हाला पालकमंत्री पण न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कालच आम्ही सुरेशभाऊ भुमरे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांना पण पाठवलं होतं, बोलून घेतलं होतं. त्यांनी पण शब्द दिलेला आहे की आम्ही तुमचं काम करून देऊ. आता लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा ही आमची अपेक्षा आहे जाधव परिवाराकडून. आज बघा खूप किती वाईट गोष्ट सांगायला पण आज आम्हाला खूप वाईट वाटतं आहे की 6 दिवसापासून हा 6वी 7वीचा मुलगा उपोषणाला बसलेला आहे. आमच्या ताई यांचं पण वालाचं ऑपरेशन झालेले आहे. आमचे गणेश जाधव यांचे वडील पण यांचे वडील आतमध्ये असल्यामुळे ते आता बाहेर येऊ शकले नाही बाहेर देण्यासाठी. ते खूप शोकांतिक आहे. जो की ज्या गोष्टी लिगली आहेत, नकाशामध्ये क्षेत्रस्थ आहे, सगळ्या पण गाववाल्यांच्या काही गुडघ्यातल्या विचारामुळं त्यांच्या याच्या अशा चुकीच्या गोष्टीमुळं की गाववाल्यांसमोर एकटं त्यांना माहिती नाही, काय करू शकत नाही, काय कोणाचे वाद करू शकणार नाहीत, भांडण करू शकणार नाहीत, हे दाबायचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे एकच पर्याय उरला, तो म्हणजे उपोषणाचा. आज 6 दिवस असताना पण आज यांना शासनाला जाग येत नाही म्हणजे खूप शोकांतिक आहे. म्हणून आज आमची इच्छा आहे की त्यांना आता सोनोग्राफीसाठी वगैरे इकडे आणलेले सिव्हिलमध्ये लवकरात लवकर न्याय मिळून देऊन पालकमंत्र्यांनी खूप सहकार्य करावं ही आमची सर्वांची अखिल भारतीय गायकवाडी महासंघाची खूप इच्छा आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.